Students, in this video we will solve some numericals in exercise current electricity. आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण हे प्रकरण संपवलेले. प्रकरणात असणारी काही गणित पण आपण तिथे घेतली होती. आता आपण एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन्स इथे घेतोय. बाकीचा एक्सरसाइज तुम्ही लिहून काढायचा आहे. पण जेवढी एक्झाम्पल्स आहेत तेवढी आपण इथे घेऊ. आणि शिवाय यातलं काही समजलं नसेल तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही शंका टाका, आपण मग त्या सोडवूया. आता आधी एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 बघा. फळ्यावर काही मी प्रश्न लिहिला नाही. हा प्रश्न मी वाचते. काय बघा बरं. उमेश has two bulbs having resistance of 15 ohm and 30 ohm. He wants to connect them in a circuit, but he connects them one at a time. The filament gets burned. Answer the following. आता उमेशकडे दोन बल्ब्स आहेत. त्यांचे रेजिस्टन्स दिले 15 ओहम आणि 30 ओहम. तर काय सांगितलं आपल्याला इथं की उमेशला हे दोन्ही बल्ब ॲट अ टाइम एका वेळी सर्किट मध्ये लावायचे की दोन्हीकडनं आपल्याला प्रकाश मिळेल. आणि प्रश्न विचारलाय की म्हणजे तुम्ही खाली काही प्रश्न दिले तर त्याची उत्तरं तुम्ही लिहायचे. आता क्वेश्चन ए बघा. Which method should he use to connect the bulbs? त्यांना कोणती मेथड वापरली पाहिजे. आता तुम्ही दोन मेथड शिकलाय. एक म्हणजे रेजिस्टन्स इन सिरीज, दुसरी म्हणजे रेजिस्टन्स इन पॅरलल. आता सिरीज मध्ये काय होतं की करंट कमी वाहतो म्हणजे दोन्हीकडे डिवाइड केला जातो, त्यामुळे रेजिस्टन्स वाढतो. आपल्याला दोन्ही बल्ब चांगल्या रीतीनं आपल्याला प्रकाश पाहिजे त्यांच्यापासून, म्हणून आपण इथं कनेक्ट कोणत्या पद्धतीनं करणार आहे तर पॅरलल. म्हणजे काय होणार की करंट सगळीकडे सेम फ्लो होणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. He should connect the bulbs in parallel. पॅरलल जोडणी आपल्याला केली पाहिजे. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलाय. What was the characteristic of this way of connecting bulbs depending on the answer A above? आता कोणत्या गुणधर्माच्या आधारे तुम्ही ए मध्ये जोडणी केली तर बघा. ज्यावेळी पॅरलल मध्ये आपण रेजिस्टन्स जोडतो त्यावेळी सेम करंट फ्लो होतो आणि पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळं होतं. तर हे प्रिन्सिपल किंवा हे कॅरेक्टर आपण इथं वापरतोय. आन्सर काय बघा. बाय कनेक्टिंग बल्ब्स इन पॅरलल नेट रेजिस्टन्स विल डिक्रीज and hence more current can flow through each bulb with same amount of potential difference applied. म्हणजे तिथं आपल्याला करंट जास्त पाहिजे, रेजिस्टन्स कमी पाहिजे, म्हणून आपण पॅरलल जोडणी केली. आता लास्ट तिसरा क्वेश्चन बघा. व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द अबोव सर्किट. आता ही जी सर्किटची जोडणी आहे यामध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती विचारले. आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स साठी आपण आरपी म्हणलं. R1 पहिल्या बल्बचा रेजिस्टन्स तो आहे 15 ओहम, R2 दुसऱ्या बल्बचा आहे तो आहे 30 ओहम. आता ह्याचा आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स काढू. आपण रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल मध्ये लास्टला सूत्र बघितले त्या पद्धतीनं सोडूया. आता रेजिस्टन्स कसे कनेक्ट आहे. पॅरलल मध्ये, त्यामुळे सूत्र काय वापरतो की इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इक्वल टू सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ रेजिस्टन्स. मग आता इथं किमती घालूया. पहिल्याचं काय येणार 1/15 ओहम आणि दुसऱ्याचं काय येणार 1/30 ओहम. आता कुठलीही बेरीज करताना आपल्याला छेद सारखा आणावा लागतो तर आपल्याला ही बेरीज करता येते. आता 15 आणि 30 या दोन्हीचा लसावी काढला तर तो 30 येईल.
मग 15च्या जागी 30 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 15ला 2नी मल्टिप्लाय करावं, अंश छेदाला 2नी मल्टिप्लाय केलं. तर आता इथं काय झालं, अंशांची बेरीज केली आणि छेद हा झाला 1/rp. म्हणून rp is equal to 30/3. therefore rp equal to 10 ohm. म्हणजे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती आला, 10 ओहम. आता हे झालं क्वेश्चन नंबर 3. आता आपला क्वेश्चन नंबर 6 मध्ये काही वेगवेगळी गणित आहेत, तर ती गणित आपण आता घेऊया. आता आपण क्वेश्चन 9 सोडूया. क्वेश्चन 9 मधला एक क्वेश्चन बघा. इफ द रेझिस्टन्स ऑफ अ 1 मीटर लॉन्ग नायक्रोम वायर is 6 ohm. If we reduce the length of wire to 70 centimeter, what will its resistance be? आता गणित वाचताना एकदा आपण फक्त सगळ्या किमती नजरेखालनं घातलेल्या आहेत. दुसऱ्यांदा गणित वाचताना त्यामधलं जे गिव्हन आहे तर ते गिव्हन आधी शोधून काढायचं. बघा, the resistance of 1 meter long nichrome wire म्हणजे इथं गिव्हन मध्ये लेंथ दिली, लेंथ नायक्रोम वायरची 1 मीटर दिली. आणखी काय दिले बघा, नायक्रोम वायर इज 6 ओहम म्हणजे 6 ओहम हा रेझिस्टन्स दिलाय, 6 ओहम. आणखी काय दिले बघा, we reduce the length of wire to 70 centimeter. आता इथं तुम्ही वायरची लेंथ बदलताय म्हणून याला L1 म्हणलं आणि L2 किती आला, 70 सेंटीमीटर. आणि हा जर R1 असेल तर तुम्हाला R2 विचारलं. आता हे झालं एक्झाम्पल. आपण एक्झाम्पल वरनं गिव्हन लिहिलं. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल सोडवताना सगळ्याचे युनिट सेम आहेत का बघायचे. आता L1 चं युनिट आहे 1 मीटर, L2 चं युनिट झालं 70 मीटर. म्हणून आपण L1 चं युनिट मीटरचं सेंटीमीटर करून घेऊ. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. आधी आपण युनिट चेंज केलं. आता L1, L2, R1, R2 तुम्हाला माहित आहे की कुठलाही जो रेझिस्टन्स असतो तर रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. म्हणजे R1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L1, R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L2. म्हणून काय येणार, R1 upon R2 is equal to L1 upon L2. आता आपण यामध्ये किमती घालू. काय काय येणार बघा, R1 ची किंमत आहे 6 ओहम, R2 माहित नाही, is equal to L1 आहे 100 सेंटीमीटर, L2 आहे 70 सेंटीमीटर. आपण आता काय करूया, तिरकस गुणाकार करूया. काय होणार, R2 is equal to 70 multiplied by 6 upon 100 is equal to काय ना 420 upon 100 which is equal to 4.2 ohm. म्हणजे रेझिस्टन्स किती झाला इथं, 4.2 ओहम झाला. हे झालं एक्झाम्पल नंबर 1. आता यामध्ये काय काय केलं आपण, तर गणित वाचून आधी गिव्हन लिहिलं, त्याच्यानंतर आपल्याला जे त्याच्या संदर्भातलं सूत्र माहित होतं ते सूत्र लिहिलं, या सूत्रामध्ये किमती घातल्या आणि मग एक्झाम्पल सोडवलं. आणि आता इथं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं, जसा तुम्हाला प्रश्न विचारलाय, जसा प्रश्न विचारलाय तसं आन्सर लिहायचं. आता क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट विल इट्स रेझिस्टन्स बी. मग तुमचं आन्सर काय आहे सर, इट्स रेझिस्टन्स बी
4.2 ओहम हे तुमचं आन्सर आहे. आता त्यामधला क्वेश्चन बी बघ. आता बी क्वेश्चन मध्ये काय काय दिले बघा. When two resistors are connected in series, their effective resistance is 80 ohm. When they are connected in parallel, their effective resistance is 20 ohm. What are the values of two resistors? आता दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू आपल्याला दिल्यात, 80 ओहम आणि 20 ओहम. आता बघा गिव्हन मध्ये काय येणार, तर ज्यावेळी सिरीज मध्ये कनेक्ट आहे म्हणजे RS तुम्हाला दिलाय 80 ओहम, इफेक्टिव्ह रेझिस्टन्स RS इक्वल टू 80 ओहम, आणि ज्यावेळी दोन्ही पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत त्यावेळी RP इक्वल टू 20 ओहम. हे तुम्हाला गिव्हन मध्ये. आणि टू फाइंड मध्ये काय की R1 पण माहित नाहीये, R2 पण माहित नाही. ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला शोधाव्या लागतात. आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. ह्या एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला गणितातला आपल्याला वर्गसमीकरण हा भाग पण थोडासा माहित पाहिजे, तर हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येईल. बघा R1 R2 दोन रेझिस्टन्स मानायचे. आता ते जर सिरीज मध्ये कनेक्ट असतील आणि ते पॅरलल मध्ये कनेक्ट असतील. पहिला भाग बघा याचा. इफ रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज. आधी दोन्ही रेझिस्टर समजा सिरीज मध्ये कनेक्ट आहेत, तर कसं येणार, R1 प्लस R2 इज इक्वल टू इफेक्टिव्ह रेझिस्टन्स RS, कारण सिरीज मध्ये कनेक्ट आहे. आता R1 ची पण किंमत माहित नाही, R2 ची पण किंमत माहित नाही, पण RS ची किंमत तुम्हाला माहित आहे, म्हणजे R1 प्लस R2 इक्वल टू 80. आता हेच कसं करूया, तर R1 इज इक्वल टू 80 मायनस R2. ह्याला एक नंबर. काय केलं आपण, R2 हा तिकडे ट्रान्सफर केला, इथं प्लस होता तिकडे गेल्यावर काय होईल, R2 मायनस होईल. आता हे झालं सिरीज मध्ये कनेक्ट. जेव्हा हे दोन रेझिस्टर्स पॅरलल मध्ये कनेक्ट होतील तेव्हा काय होईल बघा. आता सेकंड पॉइंट, इफ द रेझिस्टर्स आर कनेक्टिंग पॅरलल. पॅरलल जोडणी करताना आपण कसं करतो, 1/R1 1/R2 इक्वल टू 1/R. सूत्र लिहिल्यानंतर आपण तिरकस गुणाकार करूया. कसं बघा, याने इकडे गुणू याने इकडे गुणू. R2 प्लस R1 अपॉन R1 R2 which is equal to 1/R2. आता इथं काय करूया आपण की R1 प्लस R2 ची किंमत किती आहे, 80, आणि R1 ची किंमत काय आहे, 80 मायनस R2. या किमती थोड्याशा या सूत्रामध्ये घालूया. कसं होईल बघा, R1 R2 ची किंमत झाली 80 अपॉन R1 च्या जागी आपण 80 मायनस R2 हा R2 आहे तसा R2 राहील, आणि which is equal to 1/20. 1/20 म्हणजे काय, तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स when resistors are connected in parallel. आता तिरकस गुणाकार करूया. 80 मल्टिप्लाय बाय 20 आणि हा तिकडे नेऊया म्हणजे काय येईल,
80 मल्टिप्लाय बाय 20 विच इज इक्वल टू R2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू 80 इंटू R2 मायनस R2 स्क्वेअर. आता तिकडच्या दोन्ही टर्म्स इकडे घेऊन ये. काय होईल बघा R2 स्क्वेअर प्लस मायनस 80 इकडे आल्यावर प्लस 80 इकडे आल्यावर मायनस 80 R2 आणि ही 80 मल्टिप्लाय बाय 20 प्लस 1600 दोन शून्य इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळेल. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन गणित मध्ये तुम्हाला होईल किंवा झालं पण असेल तर या 1600 चे असे दोन अवयव मिळवायचे की त्याची बेरीज -80 आली पाहिजे आणि गुणाकार 1600. तर असे दोन अवयव 40 म्हणजे -40 घेतले की -80 येतात आणि त्यांचा गुणाकार प्लस येतो. आपण तसं घेऊया R2 स्क्वेअर -40 R2 -40 R2 प्लस 1600 इक्वल टू 0. आता याची गट करू. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे सोडवूया. R2 कॉमन निघेल R2 -40 कॉमन निघेल R2 -40 इक्वल टू 0. म्हणजे R2 -40 इक्वल टू 0. आयदर हा ब्रॅकेट बरोबर 0 किंवा तो ब्रॅकेट बरोबर 0. म्हणून R2 -40 इक्वल टू 0 और R2 -40 इक्वल टू 0. म्हणजे R2 ची किंमत आपल्याला 40 मिळाली. आता ज्यावेळी R2 40 असेल R1 प्लस R2 किती आहे 80 आहे. म्हणून R1 किती मिळेल तर तो पण आपल्याला 40 मिळेल. कशावरून तर हे बघा R1 प्लस R2 बरोबर 80. R1 ची किंमत R2 ची किंमत आपण किती काढली 40. म्हणून R1 ची पण किंमत किती झाली 40. अशा पद्धतीने दोन्ही जे रेझिस्टन्स आहेत त्याची किंमत काय मिळाली R1 is equal to 40 ओहम आणि R2 is equal to 40 ओहम. आता क्वेश्चन 9 मधला लास्ट बघा सी. इफ अ चार्ज ऑफ 420 coulomb flows through a conducting wire in 5 minutes, what is the value of the current? आता यामधलं गिव्हन काय काय बघा 420 कुलोम्ब हा चार्ज आहे. चार्ज साठी आपण काय करतो क्यू लेटर वापरतो. क्यू इक्वल टू 420 कुलोम्ब. नंतर बघा फ्लोज थ्रू अ कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट म्हणजे टाइम जो आहे टाइम इज इक्वल टू 5 मिनिट. पण आपण नेहमी टाइम जो कॅल्क्युलेट करतो तो सेकंदामध्ये करतो. म्हणून 5 मल्टिप्लाय बाय 60 सेकंद इज इक्वल टू 300 सेकंद. हे काय करायचं टाइमचं कन्वर्जन करून घ्यायचं. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ करंट. आता करंट किती एम्पियर असेल हा क्वेश्चन तुम्हाला विचार. ह्याच्या संबंधितलं एक सोपं सूत्र आपल्याला काय झालंय करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. आता इथं फक्त किमती काढून टाकायच्या. किमती काय होणार 420 कुलोम्ब अपॉन 300 सेकंद. आता या दोन्हीला भाग जातो 6 ने. 7/5 एम्पियर. 5 ने 7 ला भागू 5 के 2 म्हणजे करंट किती झाला 1.4 एम्पियर. आता क्वेश्चन 6 मधले सगळे एग्जांपल्स आपण कव्हर केले. एक्सरसाइज लिहा. काही शंका असेल तर विचारा. पुढचा भाग आपण
नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.